समोर आहे कृषी महाविद्यालय आणि इकडं या साईडला आहे महाराजा बाग प्राणी संग्रहालय। तर आता हे मध्ये जाऊन बघू आपण काय काय आहे ते। इथं सध्या सहल आलेली आहे, मुलं वगैरे आहेत। आता मध्ये जायला किती तिकीट आहे ते बघू। मध्ये येण्यासाठी 40 रुपये तिकीट आहे। आता आपण तिकीट काढले आणि हे बघा पोरांना वगैरे खेळायला आहे, लहान लेकरांना। आता व्यवस्थित मध्ये जाऊ आपण आणि बघू सगळं। चला, हे प्राणी आहेत मध्ये पिंजऱ्यात, इकडंच बघत आहेत दोघं पण। मित्रांनो इथं वाघ पण आहेत। आता एक मित्राला विचारलं मी, तर ते आता कुठे आहेत ते बघू। आता इकडं तर चलत चाललोय मी मध्ये मध्ये आणि बरंच काय काय चित्र। प्राणी संग्रहालयाच्या मध्ये आल्यावर हे मागं टॉयलेटची व्यवस्था आहे। टॉयलेट यूज जरी करायचं असेल 2 मिनिटासाठी तरीसुद्धा 10 रुपये द्यावं लागतं। इकडं समोर हरणं आहेत पिंजऱ्यामध्ये, बरेच लांब आहेत ते। इकडे या साईडला समोर तिकडे बघा वाघ दिसतोय झोपलेला। तो आता सध्या जागा पाहिजे होता, एकच आहे। समोर वाघ आहे, थोडा हलतोय पण पलीकडचा झोपलेला आहे। इथं आहे माकड, इकडं समोर आहे भालू। भालू आहेत समोर, हे स्पष्ट दिसत आहे। वाघ बराच लांब आहे, वाघ दिसत नाही स्पष्ट, पण हे भालू बघा मस्त फिरत आहेत। इकडं समोर आहे चित्ता, बिबट्या कसा बघतोय बघा, माझ्याकडे बघतोय, आळस द्यायला आहे। लहान मुलांचं जे होतं तिकीट ते 20 रुपये होतं आणि मोठ्यांचं तर मी सांगितलं 40 रुपये। आपण वाघ बघितला, चित्ता बघितला, पण ते जरा भाग लांब असल्यामुळे स्पष्ट दिसला नाही। चला इथे अजून कसला तरी प्राणी ते बघू। नीलगाय नाव आहे याचं। बरेच प्राणी तर सगळे बंदिस्त अवस्थेत, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे।